जर तुम्हाला खूप गोड किंवा खूप कमी गोड खायची आवड असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता। जास्त काही लागत नाही, पटकन तयार होते। आणि हो, हे गरम गरम पण खाऊ शकता आणि थंड करून पण खाऊ शकता। ट्रस्ट मी, दोन्हीची टेस्ट ही वेगवेगळीच लागते। मी इथे 4-5 ब्रेड स्लाइस घेतले आहेत, त्याच्या ब्राऊन कडा कापून घेतल्यात आणि हाफ साईजमध्ये कापून घेतलं आहे। इथे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करू शकता। नंतर एका पॅनमध्ये 3-4 चमचे तूप टाकले आणि ते ब्रेड स्लाइस त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत हे पहा, अशा प्रकारे। त्यानंतर अर्धा कप साखर व 1 कप पाणी टाकून थोडा पाक तयार करून घ्यायचा। जास्त घट्ट करायचा नाही। नंतर केसर टाकले मी, तुम्ही फ्लेवरसाठी इलायची पावडर सुद्धा टाकू शकता। इथे जर तुम्हाला खूप गोड आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल। थोडं थंड झाल्यावर त्यात फ्राय केलेले ब्रेड स्लाइस टाकायचं, म्हणजे तो पाक आतपर्यंत जाईल। नंतर एका कढईमध्ये 1 ग्लास दूध गरम झाल्यावर त्यातलेच थोडे दूध काढून त्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची। थोडं घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ते थोडं थंड करून घ्यायचं। त्यानंतर एका बाउलमध्ये 1 लेअर ब्रेड आणि दुसरी कस्टर्डची लेअर, अशा प्रकारे एकावर एक लेअर टाकून घ्यायची। इथे मी काजू बदाम आणि टुटी फ्रुटी वापरलेले आहेत, तुम्ही फ्रेश फ्रूट्सचा वापर करू शकता। झाकण लावून 2-3 तास थंड झाल्यावर सर्व करण्यासाठी तयार आहे ही स्वीट डिश। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।